पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 5व्या श्लोकाची सुरुवात नोदेती नास्तमेतेशा अशी होती। या 5व्या श्लोकातील पहिल्या चरणामध्ये एकूण 4 शब्द आहेत। त्यातील नोदेती म्हणजे उदय न पावणे, नास्तम म्हणजे अस्त न होणे, न वृद्धिम म्हणजे वृद्धी न पावणे, याती न क्षयम आणि क्षय न होणे, असे हे 4 शब्द आहेत। त्यातील पहिल्या 2 शब्दांचा अभ्यास आपण केल्यानंतर 3ऱ्या शब्दाचा आपण अभ्यास करतो आहोत। न वृद्धी, वृद्धी होत नाही। वृद्धी होत नाही असं कळलं तर ज्याची वृद्धी होत नाही त्याला चिती असं म्हणतात, असा आपला अभ्यास आहे। वृद्धी ज्याची होत नाही त्याला म्हणावं चिती। देव कसा आहे? देव कोणी पाहिलाय का? तर देव पाहिला का नाही हा प्रश्न अजूनही सगळ्यांपुढे मोठा अवघडच आहे। कारण की देव नाहीच या मतापासून तर देव असाच आहे असे अनेक मत आहेत। नाही पासून तर आम्ही म्हणतो तसाच आहे। अशा प्रकारची देवाची संकल्पना ही फारच व्यापक आहे। परंतु या ठिकाणी जेव्हा आपण वेदाचा आधार घेतो, वेद हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे। वेद हे सर्वांना प्रमाण आहेत। कमीत कमी वैदिक लोकांना तरी ते प्रमाण आहेत। वैदिक कोण अवैदिक कोण याचा एक अभ्यास आहे। परंतु वेद जरी सर्वांना प्रमाण असला तरी सुद्धा वेद अभ्यास करण्याचा अधिकार सर्वांना नाही। म्हणून वेदामधून जे काही सार आहे ते सार अनेक ग्रंथामध्ये जे उतरवलेलं आहे त्या ग्रंथांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला वेदामध्ये नक्की काय आहे याचा कमीत कमी गर्भित अर्थ, मथितार्थ लक्षात येऊ शकतो। म्हणून आपण अशा काही ग्रंथांचा अभ्यास करणं गरजेचे आहे की ज्या ग्रंथामध्ये वेदाचाच अभ्यास आलेला आहे। वेदामध्ये आलेलेच विषय ज्या ग्रंथांमध्ये आलेले असतात त्या ग्रंथांना सुद्धा आपण प्रमाण मानायला काही हरकत नाही। त्यातीलच हा एक ग्रंथ दृग्दृश्य विवेक हा आपल्यासाठी प्रमाण ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये येणारे सर्व विषय आपण बारकाईने पाहणार आहोत। मागील चिंतनांपर्यंत आपण वृद्धी या शब्दाचा विचार करत होतो। दृग्दृश्य विवेक या शब्दामध्ये, या 3 अक्षरांमध्ये, या 3 शब्दांमध्ये, या 3 शब्दांमध्ये या ग्रंथाचं सारच आहे। दृक म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय आणि त्यांचा विवेक कसा करावा हाच अभ्यास या ग्रंथात संपूर्णतः आढळतो। नोदेती नास्त न वृद्धिम, ज्याची वृद्धी होत नाही त्याला चिती असं म्हणतात। मग असं म्हटल्यानंतर काही लोकांनी असं ऐकलं, वाचलं किंवा तसं लक्षात ठेवलं आणि मग त्यांना विचारलं देव कसा आहे सांग बरं। मग ते म्हणतात ज्याची वृद्धी होत नाही तो देव। इतकं सोपं काम आहे, अवघड काय त्यामध्ये? ज्याची वृद्धी होत नाही तो देव आहे। मी प्रमाण दाखवतो तुम्हाला। मग प्रमाण घेतला, ग्रंथ दाखवला, हे बघा न वृद्धिम। पण असं म्हटल्यानंतर देव कळला, चिती कळली असं होत नाही। परंतु सर्वत्र असंच आहे। कुठेही गेलं तरी माणसं सगळी अशीच आहेत। कोणाकडेही जा, किती मोठा महाराज असला तरी सुद्धा 10 वेळा जर तुम्ही वाचलं न वृद्धिम न वृद्धिम तर तुमचं पाठ होईल।
मग हे पाठ झालेलंच तुम्ही दुसऱ्याला ऐकवाल. एखाद्याने विचारलं चिती म्हणजे काय, मग तुम्ही काय सांगाल? ज्याची वृद्धी होत नाही ती चिती. हे इतकं सोपं आहे परमार्थ म्हणजे. आणि असं अनेक लोकांना वाटायला लागलं. अनेक धर्म, अनेक संप्रदाय हे सगळं घेऊन ते म्हणू लागले की आमच्याकडे ज्ञान आहे, आणि आपल्याकडचेही लोक म्हणू लागले की आमच्याकडे पण ज्ञान आहे. बरं, जे बोलतात ते आणि शास्त्रात जे आहे ते एकच आहे. कारण तेही म्हणतात न वृद्धिम, शास्त्रही म्हणतं न वृद्धिम. आपण त्यांना विचारलं तर आपण म्हणतो अरे खरंच की तू पण म्हणतो तेच आणि शास्त्रातही तेच. पण याच्यात काय फरक आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. न वृद्धिम हा शब्द कळण्यासाठी आधी वृद्धिम काय आहे हे कळायला लागतं. शास्त्राची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की नक्की प्रक्रिया कशी आहे. नेती नेती अशी वेदांताची प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे? नेती नेती ही वेदाची प्रक्रिया आहे. वेदांताचा हा प्रमुख विषय आहे. नेती नेती म्हणजे न इति न इति, हे नाही हे नाही हे नाही हे नाही, मग जे उरलं ते उरला तो अवघा हरी. तो का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. जो शेष राहतो तो ऋषिकेश आहे, जो उरतो तो हरी आहे. आपण डायरेक्टच उरवतोय. आपण काय करतो? बरेच लोक हेच करतात, डायरेक्टच उरवतात. न चिती न वृद्धिम म्हणजे चिती, डायरेक्ट उरवलं का नाही. मग वृद्धिम म्हणजे काय? वृद्धिम म्हणजे माहित. म्हणून आपण काय करतोय, या शब्दाचा न वृद्धिम या शब्दाचा अभ्यास करण्याच्या आधी आपण कशाचा अभ्यास करतो आहोत? वृद्धीचा अभ्यास करतोय. वृद्धीमध्ये सगळ्यांना रस आहे. वाढावं, वाढत राहावं, वाढत राहावं, वाढत राहावं. किती वाढावं? पोट फुटल तरी वाढतच राहा. सगळ्या गोष्टी वाढत राहावे असं वाटतं. काहीही आपलं वाढू नये असं कोणालाही वाटत नाही. कितीही चिंतनं तुम्ही ऐका, कितीही चिंतनं ऐकली तरी वाढवण्याची इच्छा मात्र मरणार नाही. ती ताजी तवानीच राहते. वाढवण्याची इच्छा मरत नाही. आणि काय काय वाढावं वाटतं? स्थूल प्रपंचातला आपण अनेक रीतीने अभ्यास केलेला आहे. स्थूल प्रपंचात काय काय वाढावं वाटतं? अन्न वाढावं वाटतं, धन वाढावं वाटतं, मान वाढवा वाटतो, आहे की नाही? मी असं म्हटलं म्हणून तुम्ही मागच्या वेळेस लक्षात ठेवून हार बरोबर यावेळेस मोठा आणलाय, नाही का? वाढवला का नाही हार? मागच्या वेळेस मी म्हटलं तर तुम्ही लगेच ह्यावेळेस बरोबर मोठा हार घेऊन आले, कारण वाढला पाहिजे. एक दिवस महाराज गायब होईल, हारच दिसेल फक्त. हार जर वाढू लागला तर महाराजच गायब होईल. वाढवण्याच्या नादात महाराज गायब होईल का नाही होईल? तुम्ही ठरवलंच महाराजांना आता मोठा 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 हार घालायचा, वाढवत जायचा हार. महाराज गायब होईल का नाही? मग महाराजाशी घेणं ते नाही का हाराशी घेणं ते नाही? काही दिवसांनी फक्त हारच दिसेल. वाढवण्याच्या नादामध्ये, माझा विषय वेगळा आहे, वाढवण्याच्या नादामध्ये काय होत असतं, ज्याच्यासाठी तो वाढवला जातो तो पदार्थ गायब होत असतो. महाराजाच्या अंगावर तुम्ही हार वाढवत 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 गेले तर महाराज गायब होतील, महाराज दिसणार नाही, नाही का? आणि काही वेळ मग फेकावे लागतील हार. तुम्ही पाहिले असेल मंदिरामध्ये हार एवढे येतात की मग फेकावे लागतात. देवच दिसत नाही, समाधी दिसतच नाही. समाधीवर हार घातलेत पण समाधी दिसत नाही. म्हणजे वाढवण्याच्या नादात काय होतं की ज्याच्यासाठी ते चाललंय तेच गायब होतं. आपण वाढवण्याच्या नादामध्ये कशासाठी वाढवतो हेच कळत नाही. कशासाठी वाढवतोय? वाढवायचं कारण काय होतं? प्रत्येक जण जगतो तो कशासाठी जगतो? जगताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या जीवांना एक समान आहे, ती म्हणजे सुख. सुख मिळावं यासाठी जगतो आणि सुख मिळावं म्हणून वाढवत राहतो. आणि वाढवण्याच्या नादाने सुखच हरपून बसतो, सुख राहत नाही. म्हणजे वाढवण्याच्या नादात ज्याच्यासाठी वाढवण्याची इच्छा ठेवली होती तीच गेली, म्हणजे सुख गेलं, सुख नाही. प्रत्येक जण दुसऱ्याला पाहून तो सुखी आहे असं समजतो आणि त्याचं अनुकरण करायला लागतो, त्याचं अनुकरण करायला लागतं. दुसऱ्याच्या क्रिया, दुसऱ्यांचा व्यवहार पाहून आपल्याला असं वाटतं की तो सुखी आहे आणि म्हणून त्याचं जे काही आचरण आहे ते आपण करायला लागतो. गाडी, बंगला, कपडे, सोनं नाणं, हे सगळं जे आहे याच्याकडे आपलं लक्ष जातं, त्याच्यातून सुख मिळेल असं वाटतं. परंतु एखादा फकीर रस्त्यावर जर चाललेला असेल, त्याच्या अंगावर कपडे फाटके तुटके आहेत, त्याच्याकडे लक्ष जात नाही आपलं. का? वाढवलेलं नाही त्याने. पण कदाचित तो जास्त सुखी असतो, म्हणजे फकीर सुखी असतो आणि हा गाडीमध्ये बसलेला टेन्शन मध्ये असतो.
बंगल्यामध्ये अत्यंत स्वच्छ सुंदर गादीवर लोळणारा दुःखी असतो, असं असू शकतं, असेलच असं नाही म्हणत आहे मी, परंतु जास्तीत जास्त असंच दिसतं. म्हणजे ज्या सुखासाठी धडपड करतो, वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्या वाढवण्याच्या नादात जे सुख आहे तेच बाजूला जातं, सुख हाताला राहत नाही. आयुष्यभर कमवायचं, खूप पैसे कमवायचे, आणि शेवटी करायचं काय? ते पैसे असेच जातात म्हणजे जेवढी धावपळ केली असते त्यामुळे शरीराचे रोग जास्त प्रबळ होतात, आणि मग ते रोग निवारण करण्यासाठी पैसा घालावा लागतो सगळा. लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये. जेवढी धावपळ केली ती रोग निवारण करण्यासाठी गेली. म्हणजे रोग निवारण करणं हा एक उदाहरण असा दाखल मी भाग सांगितला. अनेक कारणासाठी आपला पैसा सगळा संपून जातो. जे वाढवलेलं आहे ते संपून जातं. काही काही लोक त्याच्यावर अशी पुष्टी देतात की नाही, आम्ही जर कमवलंच नसतं तर मग आता हात कोणाकडे पसरावे लागले असते का नाही. बघा, वाचलं का नाही? अरे तू कमवण्याच्या नादात लागला नसतास, त्याच्याऐवजी शरीरावर लक्ष दिलं असतंस तर तुझं शरीर सुदृढ राहिलं असतं, तुला ह्याची गरजच पडली नसती. आता काहीतरी योग्य कारणासाठी धावपळ करतो असं प्रत्येकालाच वाटतं, नाही का? म्हणजे महाराजांना, मलाही वाटतं की अरे आपण जी धावपळ करतोय ही चांगल्या कारणासाठीच करतोय ना. मग तसंच मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी आई वडील धावतात, त्यांनाही असं वाटतं की आपण चांगल्या कारणासाठीच धावतोय, कारण मुलाबाळांचा सांभाळ करणं ही ईश्वराची लेकरं आहेत, नाही का? ईश्वराच्या कृपेने पोरबाळं झालेली आहेत, त्यामुळे त्यांचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि म्हणून मग त्यांच्यासाठी धावपळ करायलाच पाहिजे. मुलासाठी धावपळ, मुलीसाठी धावपळ, नातवंडासाठी धावपळ असं करावीच वाटते. परंतु या सगळ्या नादामध्ये स्वतःचं जे काही सुख आहे ते सुख हरपून बसतो. पण मी तुम्हाला मागे अनेक रीतीने समजावून सांगितलेलं की या वाढवण्याच्या नादात आपलं काय हाल झाले, आणि ते तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करू शकता. किती पाहिजे? गरजेपुरतं ठेवा. गरजेला मर्यादा नसते. गरज ही क्षितिजासारखी आहे, गरज संपत नाही कधीच. गरज संपत नसते, म्हणून गरज किती ठेवावी हे आपल्याला कळलं पाहिजे. गरज आपली किती आहे यानुसार जर आपण धावपळ केली तर ती वाढण्याच्या नादाला लागत नाही, आणि न वाढण्याच्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. वाढवण्याच्या नादात न वाढणारी वस्तू आपल्याला लक्षात राहिली नाही. काय झालंय? वाढवण्याच्या नादामध्ये जी वस्तू वाढत नाही ती लक्षात आली नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह या दोन्ही ठिकाणी असंच आहे. सूक्ष्म देहामध्ये सुद्धा काही पदार्थ असे आहेत, काही विषय असे आहेत की जे वाढवण्यामध्ये आपल्याला रस असतो. काही लोकांना करुणा वाढवावी वाटते, काहींना आतमध्ये दया वाढवावी असं वाटतं की मी खूप दयाळू झालो पाहिजे. काहींना वाटतं मी एकदम दानशूर झालो पाहिजे. दानशूर हा भाव आपला एकदम वाढला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आतमध्ये सूक्ष्म देहामध्ये सुद्धा काहीतरी वाढवावं असं वाटतं. क्रोध वाढवावा असं काही कोणाला वाटत नाही. काही लोकांना तसंही वाटतं. एकदमच गुंड प्रवृत्तीचा मनुष्य असेल त्याला असं वाटतं मी किती क्रोध करीन आणि किती नाही, कोणाकोणाला मारीन आणि कोणाकोणाला मारणार नाही. त्याला पण ते क्रोध वाढवावं असं वाटतं. मला सगळे जगातले लोक घाबरून राहिले पाहिजेत, माझं नाव घेता क्षणी सगळेजण घाबरले पाहिजेत, थरकाप झाला पाहिजे सगळ्यांचा, असं पण वाटतं. म्हणजे क्रोध वाढवावा असं पण वाटतं लोकांना. काहींना क्रोध वाढवावं वाटतं, काहींना काम, काहींना मद, काहींना मत्सर, काहींना अहंकार. काय वाढवावं वाटेल हे काही सांगता येत नाही. या वाढवण्याच्या नादामध्ये काहींना बुद्धी वाढवावी अशी वाटते. आपली बुद्धी वाढली पाहिजे. किती वाढली पाहिजे? काहींना असं वाटतं की स्मरण वाढलं पाहिजे. बुद्धीमध्ये निर्माण होणारं, अंतःकरणामध्ये निर्माण होणारं स्मरण काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. सगळं स्मरणात राहिलं पाहिजे. किती स्मरणात राहिलं पाहिजे? सगळं स्मरणात राहिलं पाहिजे, वाढलं पाहिजे, स्मरण वाढलं पाहिजे, स्मरणशक्ती वाढली पाहिजे. किती स्मरणशक्ती वाढवली तरी या जन्मातलंच फक्त आठवेल, मागच्या जन्मातलं आठवेल काय? 2 वर्षापूर्वी या वेळेस तुम्ही कुठे होता सांगू शकाल काय? 2 वर्षापूर्वी या वेळेस तुम्ही कुठे होता? गणित करून सांगा मला. 8 दिवसांनी सांगा, आत्ता नका सांगू. 8 दिवसांनी सांगा, आत्ता काही सांगायची गरज नाही. बघू स्मरण तुमचं किती राहतंय का नाही. म्हणून काही लोक परमार्थात आले की महाराज आम्हाला काही लक्षातच राहत नाही. हो, काय लक्षात राहत नाही म्हणजे? तुम्ही एवढं सांगता पण लक्षात राहत नाही, ज्ञानेश्वरी वाचतो पण लक्षात राहत नाही, ग्रंथांचा अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही, प्रपंच सगळा लक्षात राहतो, हे लक्षात राहत नाही. स्मरण ही जी गोष्ट आहे ही वाढवण्याची आहे, आणि ती वाढवत 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 राहिलं पाहिजे. व्यवहारात असं शिकवलं जातं, स्मरणशक्ती वाढवा. व्यवहारात काय शिकवलं जातं? स्मरणशक्ती वाढवा.
स्मरणशक्ती वाढवल्याने काय होईल? म्हणजे वृद्धीच्या पाठीमागे सगळे स्मरणशक्ती. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही सांगा स्मरणशक्ती वाढवायची का नाही वाढवायची? काही वाढवू नका, जेवढी आहे तेवढीच राहू द्या. जेवढी तुमची स्मरणशक्ती आहे तेवढीच राहू द्या. पण ज्या वेळेला जे गरजेचं आहे, ज्या वेळेला जे आठवायला पाहिजे ते आठवू द्या. नाही का? जसं रस्ता क्रॉस करतोय म्हणजे रस्त्यातून या रस्त्याच्या साईडमधून त्या साईडला जायचंय, इकडून तिकडे जायचंय. आता तुमच्या स्मरणात नाही की गाडी आली तर उडवते, हे तुमच्या स्मरणात नाही. आणि तुम्ही गेले पलीकडे आणि गाडी आली आणि उडवलं तर नाही. त्यावेळेस काय गरजेचं आहे? जेव्हा रस्ता क्रॉस करतो तेव्हा गाडी येऊ शकते हे तुमच्या स्मरणात पाहिजे. तुमच्या आतमध्ये काय पाहिजे? सूक्ष्मदेहामध्ये, की इथून जर गाडी आली आणि ती आणि आपण दोघे समोरासमोर आला तर ती आपल्याला उडवू शकते, तिचा वेग जास्त असल्यामुळे. हे स्मरणात ठेवावं. आता मला सांगा, तुम्ही फक्त कधीही जा खाली इकडे आणि रोड क्रॉस करून दाखवा, कराल का नाही? कराल का नाही सगळेजण? म्हणजे तुमच्या स्मरणात हे राहतंय ना. बरं, भूक लागल्यानंतर तुम्हाला जेवायचं आठवतं का नाही? आठवतं. झोप आल्यानंतर झोपायचं आठवतं का नाही? झोपतं का नाही? सगळं स्मरणात राहतं, आपल्या काही जात नाही स्मरणात. स्मरणशक्ती वाढवण्याची गरज काय? ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तो विषय तुमच्या समोर आला म्हणजे काम झालं, नाही का? काही आठवायचं नाही. मी तर कुठली ओवी आठवत नाही, काही आठवत नाही, काहीच आठवत. मला ज्यावेळेस जे गरजेचं आहे ते स्मरणात आलं म्हणजे झालं, नाही का? म्हणजे स्मरणशक्ती सुद्धा वाढवण्याची गरज नाहीये. पण स्मरणशक्ती वाढवायची या नादामध्ये अनेक प्रयोग करावे लागतात. स्मरणशक्ती वाढवण्याच्या नादामध्ये अनेक प्रयोग करावे लागतात. स्मरणशक्ती वाढवण्याच्या फंदात पडू नका. काही त्याने आपलं काही भलं होणार आहे असं काही नाही. एखादा मनुष्य आपल्याला भेटला आणि तो म्हणतो काय आठवलं का नाही मला, ओळखलं का नाही मला, आपण म्हणतो कोण तू, काय माहितच नाही. चांगली स्मरणशक्ती असली तरी. आणि एखाद्या 10 वर्षानंतर एखादा मनुष्य भेटला तरी आपण म्हणतो त्याला ओळखलं त्याने, बघ केवढी स्मरणशक्ती त्याची. काय ओळखून उपयोग काय? त्याने काय फायदा होणार? त्याला ओळखलं तुम्ही तरी फायदा काय होणार आहे? 10 वर्षापूर्वीचा तो वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे. 10 वर्षापूर्वी तो प्रेमळ असेल, आता त्याचं सगळं तंत्र बदललं असेल, तो तुम्हाला लुबाडून निघून जाईल. काय तुमच्या स्मरणात ठेवून उपयोग आहे त्याला, नाही का? 10 वर्षापूर्वी तुम्हाला जो माणूस भेटला तो तुम्ही स्मरणात ठेवला, तो प्रेमळ होता, चांगला होता, त्याच्याजवळ तुम्ही गेल्यानंतर त्याने तुम्हाला काहीतरी खायला दिलं होतं, तुम्हाला भूक लागल्यानंतर. आता 10 वर्षानंतर तोच माणूस भेटला, पण या 10 वर्षाच्या काळात त्याचं तंत्र बदललं, तो गुंड प्रवृत्ती झाला, वाईट झाला. तुम्ही लक्षात ठेवलाय स्मरणात कोण? 10 वर्षापूर्वीचा. आता तुम्ही त्याला ओळखलं, तुम्ही म्हटलं अरे किती प्रेमळ आणि चांगला माणूस, तो म्हटलं हो मग. आणि मग त्याने तुम्हाला सगळं लुबाडून नेलं. मग नंतर म्हटलं अरे हा तर वाईट निघाला. मग स्मरणातला चांगला होता, आत्तातला. स्मरणात ठेवलेला पदार्थ काळाच्या उदरात गेलेला असतो, काळाच्या गतीने तो संपलेला असतो. 10 वर्षापूर्वीचे महाराज आत्ता नाहीत. 10 वर्षापूर्वीचा कुठलाही पदार्थ आत्ता राहिला नव्हे, कालचा पदार्थ आज नाहीये. काय स्मरणात ठेवताय तुम्ही? कशाला स्मरणात ठेवायचंय? काही स्मरणात ठेवू नका. स्मरणशक्ती वाढवू नका. बायका बरोबर लक्षात राहील नाही, चालतंय, काही हरकत नाही. बायको समोर आल्या तिने विचारलं का हो, तुम्हाला कोण आहेस तू, असं वाटावं. ही कोण असं वाटावं. गरज नाही स्मरणात तर ठेवण्याची बायकोला सुद्धा. ती म्हणेल आता मला अजून तुम्हाला पण ओळखा ना का आता, नाही का? हे सगळं असं झालं की देव ओळखलता येतो. स्मरणशक्तीत काय राहिलं नाही पाहिजे, काहीच राहिलं नाही पाहिजे स्मरणशक्तीमध्ये. पदार्थ पाहता क्षणी म्हणायचं हा नवीनच आहे, हे कालचं नाही. आपण काय करतो, कालचं स्मरणात ठेवण्याच्या नादामध्ये जे स्मरणात यायला पाहिजे ते स्मरणात येत नाही. आपण काय लक्षात ठेवलंय? रोड लक्षात ठेवलाय, घर लक्षात ठेवलंय, बायको लक्षात ठेवली, नवरा लक्षात ठेवला, पैसे लक्षात ठेवले, सगळं लक्षात ठेवलंय आपण स्मरणात. आणि त्या स्मरणात ठेवण्याच्या नादामध्ये जे स्मरणात राहायला पाहिजे होतं ते राहिलेलं नाही, नाही का? बँकेत किती पैसे लक्षात आहे का नाही? बरोबर खरं सांगा, आपल्या बँकेच्या अकाउंटवर किती पैसे हे स्मरणात आहे का नाही? पगार किती मिळतो स्मरणात आहे का नाही? पगाराचं कॅल्क्युलेशन सुद्धा लोकांच्या स्मरणात असतं. डीए किती, एचए किती, एचआरए किती, टीए किती, त्याचं कॅल्क्युलेशन गुणिले सगळं सगळं लक्षात असतं काही लोकांच्या. मला माझा पगार पण लक्षात राहिलेला नाही आजपर्यंत कधीच. माझ्या शेजारच्या आजूबाजूच्या लोकांना माझा पगार माहिती आहे. कसा माहिती आहे त्यांना माहिती, मला माहित नाहीये. कदाचित असं होईल उद्या तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे, असं झालं म्हणजे चांगली गोष्ट झाली. इकडे स्मरणात काहीच ठेवू नका. तुम्ही म्हणाल स्मरणात काय नाही ठेवलं तर व्यवहार चालेल का नाही? चालतो, व्यवस्थित चालतो, एकदम व्यवस्थित चालतो. उलट 10 वर्षापूर्वी पाहिलेला मनुष्य जर तुम्ही स्मरणात ठेवला नसता तर आता जो मनुष्य पाहिला कदाचित त्याला तुम्ही ओळखला असता हा गुंड आहे आणि त्याने तुम्हाला लुबाडलं नसतं.
तसं 10 वर्षापूर्वी जी बायको असते ती आत्ता नसते का, असते समान राहते का तशीच? लग्न केल्यानंतर जी बायको होती तीच 10 वर्षानंतर तशीच्या तशी राहिली असं कोणी सांगेल? राहते का तशी? राहतच नाही तशी, बदलते ती. मग काय तिला लक्षात ठेव स्मरणात? लोक स्मरणातला आठवून राहतात, फार चांगलं होतं, आता काहीच राहिलं. असं स्मरण शक्तीने चांगलं केलेलं नाही, वाईट केलंय. म्हणून स्मरण शक्ती वाढवण्यामध्ये सुद्धा काही आनंद मानू नका. जे गरजेचं आहे तेवढं स्मरणात आपोमत येतं, त्याला काही करावं लागत नाही, काहीही करावं लागत नाही. जे गरजेचं आहे ते आपोमतच स्मरणात येतं. तुम्ही म्हणाल महाराजांची स्मरणशक्ती फारच हे दिसते, हीन दिसते. असं काही नाही. माझं रेकॉर्ड चांगलं आहे एकदम, माझा बायोडाटा एकदम चांगला आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 10वी, 11वी, 12वी नाही, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ME हे सगळं माझं व्यवस्थित आहे. आलं लक्षात? त्यामुळे असं कोणी जर म्हटलं की नाही महाराज काहीतरी सांगतात स्मरणशक्ती वाढवणं पोरांना गरजेचं असतं, असं काही नसतं गरजेचं. माझं फर्स्ट क्लास नाही तर डिस्टिंक्शन आहे कायम. पण माझ्या लक्षात नाही 10वीचे मार्क्स माझे किती आहेत आत्ता लक्षात नाही मला, पण मिळाले ना ते. आता कोणी नाही म्हणू शकत नाही त्याला, केले ते, मिळाले नाही का? मला माझे पर्सेंटेज माहित नाही म्हणजे स्मरणात नाहीत, गरज पण नाही त्याची स्मरणात ठेवायची. कोणी मागितलं सर्टिफिकेट देऊ, त्याला काय? तू स्मरणात ठेव, मी कशाला ठेवू, नाही का? ज्याला नोकरीला घ्यायचं तो लक्षात ठेवतो, आपलं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो लक्षात ठेवतो. आपल्याला काय करायचंय? HR डिपार्टमेंट कशासाठी असतं? HR डिपार्टमेंट कशाला असते? त्यांनी ठेवावं, ते आपलं कशाला लक्षात ठेवावं? तसं घरात धान्य आहे का नाही, साबण संपले का नाही, टूथपेस्ट आहे का नाही, हे कधी माणसाने लक्षात ठेवू नये. स्त्री कामाला असते त्याची, ती करते ते, स्त्रियांनी करावं ते, नाही का नाही? पुरुषांनी लक्षात ठेवू नये. नाही, तसं होत नाही. पुरुषाला लक्षात ठेवावं लागतं, नाही तर स्त्री जोडपून काढीन. तुमचं काहीच लक्ष नाही, घरातलं गहू संपले का नाही, काय संपलं का नाही, हे सगळं स्मरणात ठेवावं लागतं पुरुषाला, नाही का? काही गोष्टी स्मरणात ठेवा, काही ठेवू नका. पण जास्त स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं गरजेपुरतं आहे, मार खायला लागणार नाही एवढं स्मरणात ठेवा. काय? नाही तर घरी गेल्यानंतर बायकोला तू कोण म्हटलं की मारच खावं लागेल, किंवा नवऱ्याला म्हटलं तू कोण आलायस इकडे असं म्हटलं की तिला मारच खावं लागेल. एक वेळ नवऱ्याला मार खावा लागेल नाही, पण बायकोला मात्र नक्कीच मार खावा लागेल ह्याच्यावर, ठीक आहे ना? म्हणून जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच स्मरणात ठेवा, जास्त स्मरणात ठेवू नका. स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करू नका. जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर स्मरण हे शब्द, स्मरण हा विषय जो आहे तो सूक्ष्म देहाचा आहे आणि त्याच्या नादी लागू नका. काही तुमच्या ज्ञानेश्वरीतला एक शब्द लक्षात राहिला नाही तरी चालेल, कारण काही लोकांना फार काळजी असते, महाराज काहीतरी करावं, कृपा करा, स्मरणशक्ती वाढवा, आम्हाला ओव्या लक्षात राहू द्या, आमचं हे लक्षात राहू द्या, ते लक्षात. काही लोक पाठ करत बसलेत, श्लोक पाठ करतात, हे पाठ करतात, ते पाठ करतायत, नाही का? एवढा हा विषय वाढत चाल, काही लक्षात राहिलं नाही चाल. नाही सांगता आलं प्रमाण, काय फरक पडेल? भगवंत सांगता यावं का प्रमाण सांगता यावं? प्रमाणाचा जो विषय नाही त्याला स्मरणात प्रमाणांना ठेवून त्या प्रमाणाच्या द्वारे त्याला विषय करायचा प्रयत्न कशासाठी करावा, नाही का? प्रमाणांचा तो विषय नाही असा आपला सिद्धांत आहे. मग प्रमाण कशाला सांगायला पाहिजे? अहो, प्रमाण कोणाला सांगावे लागतात? आस्तिक माणसाला प्रमाण सांगावं लागतात. त्याला आपला सिद्धांत पटणार नाही म्हणून, युक्ती त्याला पटणार नाही म्हणून त्याला प्रमाण सांगावे लागतात, किंवा युक्तीची त्याला गरज नाही, प्रमाणांच्या साह्याने तो ऐकतो म्हणून त्याला प्रमाण सांगावं लागतात, नाही का? नाही पाठ केली तर 10 लोक कमी येतील ऐकायला, नाही तर कोणीच येणार नाही ऐकायला. पण त्याने तुमचं भगवंताचं जे ज्ञान आहे ते काही लोप पावेल का? प्रमाण सांगितले नाही म्हणून भगवत ज्ञान लोप पावतं? लोप नाही पावत त्याने. म्हणून काही पाठांतर करत बसू नये. आपल्याला सिद्धांत दृढ असावा, आणि सिद्धांत लक्षात ठेवावा का, सिद्धांत स्मरणात ठेवावा का, असा प्रश्न आहे. सिद्धांत ही स्मरणात ठेवण्याची गोष्ट नाहीये, सिद्धांत ही स्मरणात ठेवण्याची गोष्ट नाहीये. पण आपल्याला असं वाटतं की काही लोक एकदम शांत बसलेले बघतो मी, शांत बसून म्हणजे धावपळ करत असतात, पण कधी कधी शांत होतात आणि विचार करतात, आठवायचा प्रयत्न करतात, बोध टिकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. माझं बरं असंच व्हायचं, मी त्याच्यावर खूप विचार केला. मग जर तो स्मरणात ठेवावा लागत असेल तर तो बोध नाहीये, ते काहीतरी गडबड आहे. मग अखंड नाहीये, ते खंडित होतंय. ते जे खंडित होतं तो अखंड आहे का? जो खंडित होतो तो भगवंत नाही, ती चिती नाहीये. अलग लक्षात. म्हणून स्मरण सुद्धा काही उपयोगाचं नाही. असो, सूक्ष्म देह आणि स्थूल देह, सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच याच्यातलं काहीही वाढवण्याच्या नादी लागू नये. जेवढं गरजेचं आहे तेवढं मिळावं, तेवढं मिळतंच. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचात तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं मिळणार, एवढं पक्क लक्षात ठेवा.
आता तुम्ही म्हटलं महाराज मला तर असं वाटत होतं की मी पृथ्वीचा राजा होईल, तुम्ही म्हटले जे पाहिजे ते मिळणार, मी राजा झालोच नाही, नाही का? एखादा जर म्हटला, तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही जे पाहिजे ते मिळणार आहे, मग मला तर वाटतं की पृथ्वीचा राजा व्हा. पूर्वकर्म जर तसं नसेल तर तुम्ही कितीही हातपाय हलवा ते मिळणारच नाही. जगात कोणी कितीही हातपाय हलवू द्या, त्याच्या पूर्वकर्मामध्ये ते जर नसेल तर या जन्मी त्याने काय विल पॉवर ठेवू द्या, नाही तर काय करायचं ते करू द्या, अनिच्छा प्रारब्धामध्ये जे असेल ते होईलच. मग त्याच्या इच्छा प्रारब्धाने कितीही जोर लावला तरी ते टाळू शकत नाही. एखादा राजा होणार नसेल तो होणार नाही म्हणजे नाही, त्याने कितीही खाटाटोप करू द्या, नाही का? आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. होणारच नाही. फालतूतला फालतू माणूस राजा होईल, फालतूतले फालतू माणूस पंतप्रधान झालेत, ज्याची लायकी पण नाही, ते कुठे आहेत कोणाला माहित पण नाही, कोण होते कुठे गेले हे पण माहित नाही, असे लोक पंतप्रधान झाले. पण आपल्या राज्यातल्या थोर नेता सुद्धा पंतप्रधान झाला नाही का? कुठेतरी काहीतरी कमी पडलं, नाही का? झालंच नाही. का झालं? देवेगौडा नाव ऐकलं होतं कधी? आपल्या अख्ख्या बापजादेने कुणी देवेगौडा नाव ऐकलं नाही, पंतप्रधान झालं होतं, है ना? आणि शरद पवार अख्ख्या भारताला माहित आहे, पण पंतप्रधान झाले का? झालेच नाही. आणि त्याच्यासारखा राजनीतीवाला मनुष्य कोणीच नाही असं म्हणतात. असा उत्कृष्ट नेता सुद्धा पंतप्रधान होऊ शकत नाही का? काय वाढवायचं बाकी त्यांच्याकडे? अजून काय कमी आहे त्यांचं? काहीच कमी नाही. होऊ शकत ना? होऊ शकतं का? अजूनपर्यंत झालं नाही भाऊ, इथून पुढे मला माहित नाही, परंतु होऊ शकत नाही. याचं कारण काय? जे नाही ते होत नाही, जे पदरातच नाही, जे आडात नाही ते पोहऱ्यात येईल कुठून? आपल्या पूर्वकर्मामध्ये जर तसं नसेल तर ते होत नाही. मी जर म्हटलं माझ्यासमोर लाख लोक चिंतन ऐकायला बसली पाहिजे, आता आडातच नसलं तर पोहऱ्यात कसं येईल? आणि जर असेल तर लाख काय कोटी बसतील, ऐकणारच असतील माझं म्हणणं, तर कोट्यावधी लोक ऐकतील. तुम्ही सांगा, मला नका सांगू. आणि नसतील ऐकणार तर मला शोधावं लागेल, अरे ये ऐकतो का, अरे ये ऐकतो का, नाही का? हे दोन्ही जर बाजू लक्षात घेतल्या तर महाराज स्थिर होतो आणि शांत होतो, मग तो डळमळ करत नाही, नाही का? म्हणून त्याने डळमळायचं काही कारण नाही. पण असं होतं, असं लोक म्हणतात, कोल्याला द्राक्ष आंबट, नाही का? ह्याला चिंतन ऐकायला कोणी येतच नाही, म्हणून तो म्हणतो नाही तसं काय नाहीये, कोणी येऊ नाही तर नाही येऊ, आपण आपल्या सिद्धांतामध्ये स्थिर आहोत. पण हे कोल्याला द्राक्ष आंबट तसं नको. दोन्ही बाजूनी आपला बोध कसा पाहिजे, दोन्ही बाजूनी विषय कसा पाहिजे, परिपक्व पक्व पूर्ण असायला, तर अडचण नाही. जे आतमध्ये नाहीये ते बाहेर कधी मिळत नाही. म्हणून असं जरी तुम्ही म्हटले की मला ह्या पृथ्वीचा राजा व्हायचं होतं आणि तुम्ही म्हटले होते की तुम्ही पाहिजे ते मिळणार, तर मिळालं नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही खोटं बोलता. मी असं कधीच म्हणत नाही. तुमच्या पूर्वीच्या कर्मांचा जर तसा हिशोब असेल तर तुम्हाला जे मिळायचे ते मिळणारच आहे. जे वाढवायचं नाही, काय ते वाढवायचं नाही. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये येणार असतील तर तुम्ही नाही म्हटले तरी येणार आहे. याचा अर्थ मी हातपाय हलवावे का नाही हलवावे? एवढेच हलवा जेवढे गरजेचे आहेत, अति हलवू नका. अति हातपाय हलवल्याने जे त्रास झाला, जे काही भोगावं लागलं ते भोगायला लागू नये. अति केव्हा होतं? जेव्हा चितीवर लक्ष जात नाही तेव्हा ते अति आहे. आपण जर दिवसामध्ये भगवत भक्ती करू शकत नसेल, भगवत ज्ञानाचा प्रयत्न करू शकत नसेल, सुख म्हणजे काय? सुख हे ज्या सुखामध्ये कुठल्याही दुःखाचा लेश नाही असं सुख जर आपल्याला मिळत नसेल तर आपलं हातपाय हलवणं काहीतरी विचित्र झालंय. वेगळ्या दिशेने आपण हातपाय हलवतोय, म्हणजे वेगळंच काहीतरी वाढवण्याच्या नादात आपण लागलेलो आहे. मग तो आपण व्यवहार करणारा असू किंवा परमार्थ करणारा असू. तुम्ही परमार्थ करणारे असा किंवा व्यवहार करणारे असा, जर तुम्हाला भगवत ज्ञान नसेल किंवा भगवत ज्ञानाचा कुठे थांगपत्ताच लागत नसेल तर तुम्ही भलत्याच दिशेने हातपाय हलवताय. कारण व्यवहारात जसे हातपाय हलवतात तसं परमार्थातही हातपाय हलवणारे खूप लोक असतात. तर अशा रीतीने स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचामध्ये गरजेपुरतेच वाढवण्याचा प्रयत्न करावा. खरं तर वाढवू नये, पण गरजेपुरतं असं मी का म्हटलंय? कारण एकदमच लोकांना असं वाटतं अरे आपल्याला फारच महाराज गरीब करतायत वाटतं, आता फार भिकेलाच लावतायत वाटतं. कारण लोकांना ही फार भीती असते, भिकेलाच लागलो आपण तर, नाही का? अशी फार भीती असते लोकांना. भिकेला लागले तरी चालेल पण सुखी राहा. श्रीमंत झाले पण सुखी झाले नाही तर उपयोग नाही. आणि गरीब झाले तरी चालेल पण सुखी राहिलं पाहिजे. मग तुम्ही गरीब का श्रीमंत असं नको, सुखी व्हा. तुम्ही सुखी व्हावं यासाठी मी विषय सांगतो. तुम्ही श्रीमंत किंवा गरीब व्हावं यासाठी सांगत नाही.
तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, दोन्ही असा, सुखी आहात का हा प्रश्न स्वतःला विचारणे आणि त्यासाठी जे काही गरजेचं असेल ते करावं, असा आपला विषय आहे. या दोन प्रपंचाच्या आतमध्ये एक तिसरा प्रपंच आहे, त्याला म्हणतात कारण प्रपंच. आपण अनेक वेळा अनेक ग्रंथांचा अभ्यास अशाच रीतीने करत असतो. जीव हा जो आहे, जीव वाढावा असं जीवाला वाटतं. जीवाला काय वाटतं? वाढावा. आता जीव वाढावा असं कोणाला वाटतं? तुम्हाला वाटतंय का की तुमचा जीव वाढला पाहिजे? कोणाला वाटतंय का इथे की माझा जीव वाढला पाहिजे असं वाटतंय का? असं वाटत का? कारण की आपण स्थूल प्रपंच वाढावा असं विचार करतोय. जो स्थूल प्रपंच वाढवावा असा विचार करत असतो त्याला सूक्ष्म प्रपंच वाढवावा हे भान नसतं. म्हणजे आपली बुद्धी वाढली पाहिजे असं भान, ज्याला फक्त अन्न वाढवावं म्हणजे खायला कसं मिळेल याच्या चिंतेत जो असतो त्याला नसतं. काही काही लोक फक्त खाण्याच्या नादात कसं खायला मिळेल एवढंच बघतात. मग त्यांना आपली बुद्धी कशी वाढली पाहिजे याचा विचार नसतो. आणि जो बुद्धी कशी वाढवावी, बुद्धी कशी शार्प झाली पाहिजे, तल्लख झाली पाहिजे, याचा जो विचार करत असतो तो अन्नाचा विचार करत नाही. आता हे कधी अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये लगेच लक्षात येतं. 2-4 मुलं जर बघितले तर काही मुलं असे असतात ते पहिले खातात पितात मस्त झोपतात सगळं करतात, नंतर बघतात अभ्यास करू का नको. आणि काही काही मुलं असतात जेवण बाजूला पहिला अभ्यास करतात, व्यवस्थित सगळा नीटनेटका अभ्यास करतात आणि मग वेळ मिळाला तर जेवण करतात. आलं लक्षात? समन्वय साधणारे कमी असतात. काही असे असतात खातात पितात आणि लक्षच नसतं अभ्यासात, आणि काही लोक अभ्यासावर एवढं लक्ष देतात की खाण्यापिण्याकडे पण लक्ष राहत नाही. म्हणजे जो बुद्धीवर लक्ष देतो तो स्थूल पदार्थ वाढवण्याच्या नादी लागत नाही, आणि जो स्थूल पदार्थ वाढवण्याच्या नादी लागतो, जो स्थूल पदार्थांच्या वाढण्याच्या कक्षेत जातो, तो सूक्ष्म पदार्थांच्या वाढण्याच्या कक्षेत येत नाही. हे जसं आहे. मग तुम्ही या दोन पैकी जर कुठे असाल तर तुम्हाला जीव वाढवावा असं वाटणारच नाही. आणि ज्या अर्थी तुम्हाला जीव वाढवावा असं वाटत नाही त्या अर्थी तुम्ही एकतर स्थूल प्रपंच किंवा सूक्ष्म प्रपंचामध्ये काहीतरी वाढवण्याच्या नादात आहात. कारण जीव वाढतो म्हणजे काय होतं नक्की? जीव वाढतो का? जीव वाढतो म्हणजे नक्की काय होतं? जसं मनुष्य व्यवहारामध्ये वाढतो म्हणजे श्रीमंत होतो किंवा गरीब होतो असं दिसतं, तसं जीव सुद्धा श्रीमंत होतो किंवा गरीब होतो. जीवाला सुद्धा वाढ आहे. जसं व्यवहारातल्या माणसाची सुद्धा वाढ आहे म्हणजे श्रीमंत होणे, आणि त्याची सुद्धा पुन्हा क्षय पण होतो म्हणजे तो गरीब पण होऊ शकतो. जसं व्यवहारामध्ये वाढण्याची प्रक्रिया दिसते कुठल्याही पदार्थांची, म्हणजे पैसा मान यांची जशी वाढण्याची प्रक्रिया दिसते, तसं आतमध्ये सूक्ष्म देहाच्या पुढे असलेला जो जीव आहे या जीवाची सुद्धा वाढण्याची प्रक्रिया आहे. त्या जीवाच्या वाढीसाठी प्रयत्न करणारे फारच थोडे आहेत, नाहीच. फार कमी लोक जीवाच्या वाढीचा विचार करतात, कारण सगळेजण स्थूल किंवा सूक्ष्म पदार्थांच्या वाढीचाच विचार करतात. म्हणून तुमच्या आतमध्ये जो जीव आहे तो वाढला पाहिजे असा तुम्ही जर विचार करू लागले तर तुम्ही मी काय म्हणेल हे सांगू, मी काय म्हणतो हे ऐकू शकाल. तुमचं लक्ष जीवाच्या वाढीवर जर गेलं तर मला हा अभ्यास तुम्हाला आधी सूक्ष्मपणे सांगता येईल. परंतु तुम्ही कधीही जीवाच्या वाढीसाठी जगत नसल्यामुळे मला तो अभ्यास जास्त सूक्ष्मपणे सांगता येणार नाही. परंतु गरजेपुरता मी तो तुम्हाला अभ्यास सांगतोय. जीव वाढत 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 जर गेला तर तो ब्रह्मदेव या पदापर्यंत जातो. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. वाढ कुठपर्यंत होते? जीव जर वाढू लागला, जीव वाढला पाहिजे. काय वाढला पाहिजे? जीव वाढला पाहिजे. जीव वाढला तर ब्रह्मदेव पण होतो. मग ब्रह्मदेव ते माणूस याच्यामध्ये इतकी पद आहेत की सांगता येत नाही. भरपूर पद आहेत. म्हणजे गावचा सरपंच असेल तर तो मग जिल्हा परिषदेचा प्रमुख झाला, पुढे जाऊन तो पंचायत समितीचा कुठे प्रमुख झाला, किंवा मुख्यमंत्री झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, केंद्रात गेला, तिथे जाऊन मोठा पंतप्रधान झाला. असं हे जसं वाढणं आहे त्याचप्रमाणे मनुष्य देहामध्ये आपण आता जो आहोत, आपण जीव आहोत, ही आपली या जीवाची वाढ जर आपण करू लागलो तर आपण पुढे इंद्र, सूर्य, चंद्र, वरुण, प्रजापती असे वेगवेगळे पद म्हणजे वेगवेगळे वाढ होत 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 आपण ब्रह्मदेव होऊ शकतो. पण त्याच्या पुढे वाढता येत नाही असं श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा कोण आहे? जीव आहे. जो जीव जीवाच्या वाढीसाठी जगतो तो ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही जर
जीवाच्या वाढीचा विचारच केलेला नसेल तर तुम्ही ब्रह्मदेव व्हाल काय, इंद्र व्हाल काय, चंद्र सूर्य व्हाल काय? होऊ शकत नाही. मग कोण होणार? जो फक्त अन्न धन मान यासाठीच, यांच्या वाढीसाठी जगतो, तो मनुष्य देह गेल्यानंतर नक्कीच नरकाला सुरुवात करतो. त्याला कुठलाही देव कोणी वाचू शकत नाही. तुम्ही काय करायचे ते करा. जो कोणी अन्न धन आणि मान यासाठीच, यांच्या वाढीसाठी जगतोय, तो मनुष्य देह गेल्याबरोबर कुत्र्याच्या देहाला जातो. कुत्रा, डुक्कर, मांजर, वेगवेगळे किडे मकोडे, त्याच्यानंतर वृक्ष, हिंस्त्र पशु, अशा वेगवेगळ्या शरीरामध्ये त्या जीवाला जावं लागतं. ही वाढ नाहीये. का असं झालं? कारण जीवाच्या वाढीवर लक्ष दिलं नाही म्हणून. जीवाच्या वाढीवर जर लक्ष दिलं असतं तर कुत्रा, मांजर, डुक्कर व्हावं लागलं नसतं. काय लोक म्हणतात नाही काय हरकत नाही ना, कुत्रा, मांजर, डुक्कर झालं तर झालं, त्यात काय एवढं आहे. मग हो नाही का, त्याला आपण करावं काय? त्याला आपण काही करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर गटारात पडून लोळण्यामध्ये आनंद वाटत असेल, एखाद्या व्यक्तीला म्हणजे दारू पिलेल्या मनुष्याला, त्याला गटारात पडून लोळण्यामध्ये आनंद वाटतो, तर त्याला कोण वाचू शकेल? त्याला आंघोळ जरी घातली तरी तो थोडी ऐकणार आहे. हे जसं आहे त्याचप्रमाणे ज्या जीवाला अन्न धन मान याच्यामध्येच रस आहे, त्याला कुत्रा, मांजर, डुक्कर होण्यापासून कोण वाचू शकेल? तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचून हेच करत असाल आणि न वाचूनही हेच करत असाल तरी सुद्धा दोघांनाही तिकडेच जायचंय. तुम्ही म्हणा मग आम्ही एवढं ज्ञानेश्वरी वाचली का, याला काय अर्थ आहे का काही? तुम्ही वाचली फक्त ती. तुम्ही वाचली म्हणजे कोणी वाचली? तोंडाने वाचली, डोळ्याने वाचली, याच्या पलीकडे काही झालं नाही. जीवाने कुठं वाचली? कारण जीवाच्या वाढीचा विषय सांगतो मी तुम्हाला. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, डोळ्याने वाचता, ऐकली तर कानाने ऐकता, जास्त झालं तर मनाने, बुद्धीने. पण जीवाने कुठे? जीवाने वाचली तर जीव वाढीला लागेल. परमार्थ जर जीवाने केला तर जीव वाढीला लागेल. आणि जीव जर परमार्थात आलाच नाही, तो संसारातच राहिला, तर त्याने कितीही परमार्थ करू, त्याचा पुढचा जन्म कुत्र्याचा आहे. त्यामुळे बघा तुम्ही आज ठरवा, एवढं करून कुत्रा व्हावं का न करताच कुत्रा व्हावं? एवढं करून कुत्रा झाला तर नंतर कुत्र्याच्या जन्मात खायला प्यायला मिळेल काय? तुम्ही परमार्थ करत 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 अन्न धन मान यावरच लक्ष ठेवलं, जीवाने परमार्थ केला नाही तरी कुत्राच होईल. आणि कुत्रा झाला तर काय होईल? खायला प्यायला व्यवस्थित नीटनेटकं मिळेल, अख्खा कुत्र्याचा जन्म व्यवस्थित जाईल तुमचा. पण समजा परमार्थ न करता तुम्ही फक्त अन्न धन मान वाढवण्याच्या नादी लागले तर पुन्हा तुम्हालाही कुत्र्याचाच जन्म मिळेल. पण आता खायला काय मिळेल ह्याची पंचायत येईल. असे काही कुत्रे मी पाहतो, त्यांना खायला मिळत नाही, खपाळ बसलेले असतात, फार लूत भरलेली असते, मारणाला कुठे विष्ठा पडली का ते शोधत असतात खायला. असे कुत्रे भटकताना दिसतात का नाही? आणि काही कुत्रे मस्त गले लठ्ठ गाडीत वगैरे फिरतात. आपल्याला गाडी बसायला मिळेल का नाही सांगता येत नाही, ते गाडीत बसतात, गाडीत बसून फिरतात. एवढंच काय, अशा बेडवर आपल्याला बसायला मिळेल का नाही ते झोपतात. अशा बंगल्यात राहतात की आपल्याला त्या बंगल्याचं दारात तरी उभं करतील का नाही माहित नाही आपल्याला. म्हणजे मी माझं सांगतोय, ते मात्र त्या बंगल्यात कुठेही फिरतात, मस्त वावरतात. फक्त अशा प्रकारचे तुम्ही कुत्रे व्हाल परमार्थ जर करता करता अन्न धन मानामध्ये जर तुम्ही जीव गुंतून बसले तर. बघा दोन पर्याय आहेत, दोन्ही पर्यायामध्ये कुत्राच व्हायचंय. मग चांगला खाऊन पिऊन सुखी कुत्रा व्हावं का मारणावरचं विष्ठा खाणारा कुत्रा व्हावं, हे आपल्या हातात आहे. तुम्ही म्हणाल महाराज फारच हेटाय करता आमची. तुमचं नाही सांगायचं, सगळ्यांचं जनरल सांगतो. माझी जर अवस्था तशीच असेल, माझंही तसंच होणार आहे. तुम्ही काय मी काय, नियम दोघांना सारखाच आहे. मी काय नियमाच्या बाहेर नाही, तुमच्यासाठी माझ्यासाठी नियम सारखाच आहे. म्हणून काय करावं आपण? परमार्थ करावा. परमार्थ केला तर कुत्रा होऊ, पण चांगलं जगू, नाही का? बरोबर का नाही? मी तर म्हणतो त्यापेक्षा जीवानेच परमार्थ करा ना, नाही का? माझ्या जीवीची आवडी, जीवाच्या आवडीने करा. पंढरपूरला जायचंच आहे, एक तर जाऊ नका, न जाता असे कुत्रे व्हा, आणि गेलेच तर जीवाने जाणं. मग जीवाने जो पंढरपूरला जायचा विचार करतो, या सोलापूरमध्ये असलेल्या पंढरपूरला सुद्धा जो जीवाने जाण्याचा प्रयत्न करतो तो सुद्धा वैकुंठाला जाईल. कुठे जाईल? मुक्त होणार नाही, पण वैकुंठाला जाईल. म्हणून वारी करणारे जे लोक जीवापासून वारी करतात
जो जीवापासून विठोबाची पूजा करतो, जो जीवापासून ज्ञानेश्वरी वाचतो, जो जीवापासून हे सगळं परमार्थाची साधनं करतो, तो उच्च 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 लोकाला जातो. आणि त्याच्यामध्ये जर त्याची अत्यंत गती असेल, तो जीव अत्यंत प्रखरपणे जर त्यामध्ये वागत असेल, तर तो ब्रह्मदेव या पदापर्यंत जाऊ शकतो. आलं लक्षात? जीवाची गती कशी होते? अशी होते, जीव एक तर खाली नाही तर एक तर वर. वर जायचं असेल तर जीवाच्या वाढीकडे लक्ष ठेवावं लागतं. खाली जायचं असेल तर जीवावर लक्षच ठेवायचं नाही. आपलं जागा झाल्यापासून झोपेपर्यंत लक्ष जीवावर असतं का? मी तुमच्या जीवावर सांगतोय, माझ्या जीवाबद्दल सांगत नाही. तुमच्या शरीराच्या आतमध्ये जो जीव आहे त्याचा विचार तुम्ही जागा झाल्यापासून झोपेपर्यंत करता का? माझ्या शरीरातल्या जीवाचा नाही, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या जीवाचा विचार तुम्ही जागा झाल्यापासून झोपेपर्यंत करता का? कधी नाही, वेळच मिळत नाही हो. का? अन्न कमवायचंय, धन कमवायचंय, मान कमवायचंय, सगळ्यांची व्यवस्था करायची आहे, कपड्याला त्याची सगळ्याचं नीटनेटकं पाहायचंय, अधिक माझ्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विचारतात त्या विचारांचे जरा नीट पाहायचंय. काम येतो, क्रोध येतो, लोभ येतो, मद येतो, मत्सर येतो, ह्या सगळ्यांचे कशी विल्हेवाट लावायची त्याचं मला काही सुचेना. म्हणजे स्थूल सूक्ष्म प्रपंचाची विल्हेवाट लावण्यातच आमचा वेळ चाललाय. आणि तुम्ही कुठलं सांगताय जीव बघा, जीवाकडे लक्ष द्या, असं तुम्ही कुठं सांगायला लागले? तुमच्याच शरीरामध्ये असलेल्या जीवाकडे तुम्ही लक्ष देऊ शकताय का? लक्ष देत नाहीत तुम्ही. तुम्ही शरीराकडे लक्ष देताय, जीवाकडे कुठे लक्ष देताय? का देताय? जीवाकडे लक्ष तेव्हाच येतं जेव्हा ठेच लागते. चालता चालता ठेच लागली की मग जीवाकडे लक्ष, तेव्हा जीवाकडे लक्ष. फक्त तेवढ्याच वेळेस. मर्मस्थानी घाव झाला म्हणजे जीवावर लक्ष जावं. बाकीच्या वेळेस नाही. बाकीच्या वेळेस आम्हाला स्थूल सूक्ष्म प्रपंचामध्ये रस आहे. ज्याचं जीवाकडे लक्षच जात नाही त्याला त्या जीवाच्या वाढीशी आणि अधोगतीशी काय घेणं नाही. असं करू नका. संसार स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच हा सहज चालत असतो, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. तुमच्या शरीरामध्ये असलेला जो जीव आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तो जो जीव आहे त्या जीवाकडे पहिल्यांदा बघा नीट. असं बघता येतं का? हो. तुमच्या मनाकडे तुम्हाला बघता येतं का? तुमचं मन तुम्हाला लक्षात येतं का? का नाही येत? तुमचं मन तुम्हाला लक्षात येतंय का? नाही येत? येतंय. मन या मनापेक्षा सूक्ष्म जीव आहे. जसं मन लगेच लक्षात येत नाही, नुसता धावपळ करतोय, पळतो इकडून तिकडे तिकडून तिकडे इकडून तिकडे तिकडून तिकडे, बस असा जो पळत असतो त्याला मनावरही लक्ष जात नाही. जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसता पळत राहतो त्याचं मनावरही लक्ष जात नाही. का? कारण स्थूल प्रपंचात धावपळ आहे त्याची. तसंच एकतर स्थूल किंवा एकतर सूक्ष्म प्रपंचात धावपळ करणाऱ्याचं जीवावर लक्ष जात नाही. म्हणून स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचातली वाढ, धावपळ थांबवा. शांत व्हा, स्थिर व्हा, थांबा एक जाग्यावर. थांबूनच राहा दगडासारखं असं नाही म्हटलं मी. दगडासारखं थांबायला सांगितलंय का मी? दगडासारखं नाही थांबायला सांग. जर तुम्ही या दोन प्रपंचामध्ये थांबले, वाढवण्याच्या नादाला लागले नाही, तरच तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेला जीव लक्षात येऊ शकतो. तुमचा जीव लक्षात आला तर माझं काम होणार आहे. काय? तुम्हाला तुमचा जीव लक्षात आला की माझं काम झालं. का? असं का? कारण की महाराजांना काय पाहिजे? जीव घेतले उणे चालो निधीशी साजरे. महाराजांना फक्त जीवाशी घेणे देणे असं. तुमच्या पैसा तुमच्याकडे ठेवा. स्थूल सूक्ष्म प्रपंच तुम्ही तुमच्या घरी बांधून ठेवा. या स्थूल सूक्ष्म प्रपंचाशी ज्या महाराजांना घेणं देणं असेल त्यांच्याकडे जा. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं कशाशी आहे? जीवाशी. आपण तुमचा जीव तुम्हालाच कळे ना, मला काय देणार आहे? तुमचा जीव तुम्हालाच माहित नाही. लोक म्हणतात महाराज आम्ही जीव द्यायला तयार आहे. अरे जीव द्यायला तयार आहे, पण तुला तरी कळलाय का जीव कुठे आहे तुझा? तुमच्या जीवाची तुम्हालाच ओळख नाही. तुमचा जीव तुम्हालाच कशी हुलकावणी देतो हे तुम्हाला कळेना. म्हटल्यानंतर महाराजाला कसं देणार? तर सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य, सगळ्यात पहिलं काम काय आहे? आपल्या शरीरामध्ये असलेला जीव लक्षात घेणं. त्या जीवाशिवाय हे शरीर चालत नाही. हे शरीर प्रमुख नसून जीव प्रमुख आहे. या शरीरामध्ये जो जीव आहे तो जीव प्रमुख आहे, हे शरीर प्रमुख नाही. मन बुद्धी प्रमुख नाही, जीव प्रमुख आहे. जीवच राहिला नाही तर बुद्धीने काय तेज निर्माण करता येईल? काय स्मरणात ठेवता येईल जीवच नाही तर? म्हणून जीव हा या दोघांचा प्रमुख आहे, पण त्याची ओळख नाही. ओळख शरीराची आहे. शरीराच्या ओळखीमध्ये धन्यता मानतो. शरीराची विचित्र ओळख वाढवण्यामध्ये धन्यता मानतो.
कारण लहानपणी जन्माला आला तेव्हा फक्त आईबाप होते, मग भाऊ बहीण मित्र, मग नवरा किंवा बायको, मग बाप. बघा नुसते काय झाले, स्थूल देहाच्या ओळखीमध्ये वाढ. तुम्हाला फक्त एका ठिकाणी उभं करायचं आणि 100 माणसं गोळा करून आणायची तुमच्या सभोवतालची. किती आणायची? वेगवेगळे 100 माणसं गोळा करून आणायची. तुम्हाला एका ठिकाणी बसवायचं. मी लिहायला बसीन, तुम्ही फक्त शांत बसायचं, काही बोलायचं नाही. त्या 100 माणसाने एक आला पहिला की त्याला विचारायचं, सांग कोण आहे. त्याने जे सांगितलं ते मी लिहून घेईन. दुसरा आला त्याला बाजूला जायचं. दुसरा आला दुसऱ्याला वेळेस सांग कोण आहे, मी लिहून घेईन. 100 माणसं मला काय करतील, 100 तुमची ओळख सांगतील. एक जण म्हणेल बाप आहे, एक जण म्हणेल मुलगा आहे, एक जण म्हणेल मित्र आहे, एक जण म्हणेल पंतू आहे, एक म्हणेल आजा आहे, एक म्हणेल पंजा आहे, एक म्हणेल नवरा आहे, एक म्हणेल बाप आहे. असं एक म्हणेल चांगला माणूस आहे, एक म्हणेल हा फार विचित्र माणूस आहे, एक म्हणेल हा दुष्ट माणूस आहे, एक म्हणेल फार प्रेमळ माणूस आहे, एक म्हणेल हा वाईट प्रवृत्तीचा आहे, एक म्हणेल नाही 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 फार चांगला माणूस. असं तुमची 100 प्रकारची ओळख तुमची सांगून देईल तो. आणि ही ओळख वाढवण्यामध्ये आपल्याला धन्यता वाटते. अशाच प्रकारची ओळख वाढवण्यामध्ये धन्यता आहे. माझ्या जीवाची तुम्हाला ओळख होते काय? तुम्ही मला फक्त ह्यालाच ओळखताय. याच्या आतमध्ये असलेल्या जीवाची ओळख कुठे आहे? कोणाला ओळखता तुम्ही आता? याला. रस्त्यामध्ये काल परवा जाताना एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. गाडीमधून मी उतरण्याच्या आधी त्या माणसाने हॉटेलवाल्याने मला पाहिलं. आता मी घातलेली ती पॅन्ट शर्ट. इथून मागे कधी त्याने मला पॅन्ट शर्ट मध्ये पाहिलंच नव्हतं. त्याला शंका आली, असं तेवढे तरी त्याने असे केले. मग नंतर असं केलं. मग मी स्वतःच गेलो, म्हटलं मीच येतो. कसं फसवलं? अरे कपडे बदलल्यानंतर ओळख बदलते का? तो माणूस बदलतो काय? तसं शरीर बदलल्याने जीव बदलत नाही. जे बदलत नाही ते श्रेष्ठ असतं. कपडे असे घातले म्हणून महाराजांच्या पाया पडावं आणि पॅन्ट शर्ट घातली की पाया पडायला लाज वाटावी, म्हणजे कोणाचा दोष आहे? काय बघतोय? बघतोय काय? कपडे बघतोय काय? महाराजांनी रागावलं आणि महाराज प्रेमळ बोलले. महाराज प्रेमाने बोलले, फार चांगले महाराज येतो आमचे. आणि महाराज रागावले की कधी कधी त्यांचं डोकं आउट होतंय, कधी कधी फिरतं डोकं त्यांचं, नाही का? म्हणजे ओळख कशाची आहे? महाराजांची ओळख आहे. महाराज म्हणजे जीवाची ओळख आहे का? नाही. जाऊ द्या, महाराजांचा जीव लांब राहिला, आपला स्वतःचा जीव ओळखा. तुम्ही काय करा, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचामध्ये तुमची ओळख वाढवू नका. आपल्याला स्थूल सूक्ष्म प्रपंचात कोणी ओळखलं नाही तरी चालेल, आपण कोणाला ओळखलं नाही तरी चालेल. कमीत कमी आपल्याला आपला स्वतःचा जीव लक्षात यावा. एखाद्याने तुम्हाला म्हटलं किती करुणामय माणूस आहेस तू, तर आपण हुरळून जाऊ नये. आपण काय करावं? हुरळून जाऊ नये. एखादा म्हटला काय दुष्ट माणूस आहे, आपण रागावू नये, आपण शांतच राहावं. आपण हे लक्षात घ्यावं, करुणामय काय दुष्ट काय ही आपली ओळख नाही, आपण जीव आहोत हे तरी लक्षात घ्यावं. आपण जीव आहोत हे लक्षात आलं की एखाद्याने आपल्याला प्रेमाने बोललं काय आणि रागाने बोललं काय, म्हणजे निंदा केली काय स्तुती केली काय, त्याने काही फरक पडत नाही. हे मी फार वर्षानुवर्ष आचरणात ठेवत आल्यामुळे मला हे लक्षात यावं लागलं. नाही, लक्षात आलं. माझ्या जे लक्षात आलंय ते तुमच्या लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतोय. जर तुम्ही जीवावर लक्ष द्याल, तुमचा संसार इतका सुखी होईल. तुमच्याकडे 1 करोड असले तरी सुखी आणि 1 लाख असले तरी सुखी. दोन्ही वेळेस तुम्ही सुखी राहाल. मी तुम्हाला 1 करोड फेकून द्यायला सांगितलेलं नाही आणि 1 लाख फेकून द्यायला सांगितले नाही. 1 लाखच ठेवा, बाकी सगळं फेकून द्या असं मी सांगितलं. तुमच्याकडे जे काय असेल ते असू द्या, जे नसेल ते नसू द्या. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, असं जर राहाल तर सुखी व्हाल. आणि जर तुम्ही सुखी झाले तर पुढचा विषय सुलभ होईल. परंतु सुखी होणं हे असं शक्य नाही. जीवावर लक्ष द्या. तुमच्या आतमध्ये असलेल्या जीवावर लक्ष दिलं रे दिलं की स्थूल सूक्ष्म प्रपंचामधल्या कुठल्याही वाढवण्यामध्ये लक्षच राहत नाही. कारण आपलं लक्ष जीवावर आहे. कारण जीव इतका प्रिय आहे, जीव इतका गोड आहे, जीव इतका सुखरूप आहे. जसं एखाद्या माणसाला हापूस आंबा खायची सवय लागली की त्याच्या पुढे जर तोतापुरी आणून ठेवला तर त्याला एवढा आवडत नाही. खाल्ला तरी खातो, पण एवढं काही त्याचा रस नसतो. हापूस आंबा जर खायची सवय असेल तर त्या माणसापुढे दुसरे कुठलेही आंबे आणून ठेवले तर तो खातो का? खातो, पण त्याला ती चव नाही. हे जसं आहे
तसं ज्याला जीवाचं सुख चाखायची सवय आहे त्याला स्थूल सूक्ष्म प्रपंचामध्ये रस राहत नाही. मग स्थूल सूक्ष्म प्रपंच तो जगतो का नाही जगतो? जगतो, परंतु त्याचं लक्ष कशावर असतं? जीवाच्या सुखावर असतं. जीव हा सुखरूप आहे. या 3 शरीरामध्ये सुखरूप कोण आहे? जीव. तुमचा जीव तुम्हाला आवडतो का नाही? तुम्ही सगळं द्याल, पण जीव द्याल का कोणाला? जीव द्यायला कोणी तयार होतं का? का? कारण सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. जसं तुमच्याकडे असलेले पैसे तुम्ही लगेच द्याल काय कोणाला? नाही. का? कारण पैसा प्रिय असतो. म्हणजे प्रिय वस्तू जी असते ती आपण सहजासहजी दुसऱ्याला देत नाही. प्रत्येक जणांचा हा साधारण स्वभाव आहे. माझं जे प्रिय काही असेल ते मी तुम्हाला लगेच देणार नाही. उदाहरणार्थ हे उपकरण मला फारच आवडतंय, तर एखाद्याने मागितलं, म्हटलं महाराज द्या की आम्हाला, तर महाराज काय म्हणतील? अजिबात नाही, कारण हे मला प्रिय आहे. म्हणजे द्यायचं जरी ठरलं आणि महाराज पण गाजवण्यासाठी म्हणून दिलं तरी सुद्धा जीव तिळतिळ तुटेल. असं वाटेल की नको, द्यायला नको होतं. होतं तसं. एखादी साडी जर दुसऱ्या स्त्रीला दिली, म्हणजे एखाद्याला जर आपला पदार्थ दुसऱ्याला एखाद्याला दिला, असे स्त्रियांमध्ये फार होत असतं. त्यांच्या आतमध्ये काय होतं? देतात त्या, पण आतमधून मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कार्यक्रम संपला की ती द्यायला येत नाही, परत ही जाते आणायला. आणायला जातेच ती. का? जीव अडकलेला असतो तिथं साडीत. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय. तर प्रिय वस्तू जशी सहजासहजी कोणीही कोणाला देत नाही, तसंच जगामध्ये सगळ्यात प्रिय जर कोणाला काही असेल तर तो आहे जीव. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात प्रिय वस्तू आहे जीव. आईला बापाला मूल हे इतकं प्रिय नाही जेवढा जीव प्रिय आहे. काय? नेणतं लेकरू, तहानं लेकरू जर जन्माला आलं, म्हणजे जन्माला आल्यानंतर त्या तहानपणामध्ये जर ते वारलं तर ती आई मरत नाही. तिचा जीव देत नाही ती. त्याचा जीव गेला, त्या जीवासाठी ही जीव देत नाही. कधी ते कधी बघितलंय सगळं? ते म्हणते हे नाही तर दुसरा जीव तयार होईल. का नाही होत? दाखवायचं फक्त. तसं काही नसतं. फक्त स्वतःच्या जीवामध्ये प्रियत्व आहे हे सत्य आहे. पचायला जरी अवघड असलं तरी सुद्धा. कुठल्याही आई बापाचं मुलावर प्रेम नसतं, स्वतःच्या जीवावरच प्रेम असतं. पण फक्त हा प्रपंच चालवायचा आहे, संसार चालवायचा म्हणून म्हणावं लागतं नवऱ्याला बायकोला, तू मला फार प्रिय आहेस. म्हणजे नवरा बायकोला म्हणतो, बायको नवऱ्याला म्हणते. हे फक्त थोतांड आहे, ह्याच्यामध्ये काही खरं नाहीये. फक्त नवरा मरू द्या, तिने दुसरं लग्न केलं म्हणून समजा. म्हणजे नाही केलं तर असं होईल का? समाजाने करू दिलं नाही म्हणून केलं नाही. बायको मरू द्या, हा दुसरं लग्न करेल का नाही? लगेच दुसरं लग्न करतो. काय घेणं ते नाही त्या बायकोशी त्याला. ती मेली तर हा लग्न करणार म्हणजे करणार. समाजामध्ये त्याला अडचण नाहीये. स्त्रीला अडचण येते, पुरुषाला अडचण नाही. तो लगेच दुसरं लग्न करतो. मी दुसरं काय तिसरं लग्न झालेले लोक पाहिलेत. मग कसलं प्रेम आहे बायकोवर? हे सगळं खोटारडेपणा आहे. हा सगळा काय? खोटारडेपणा आहे. पण हा खोटारडेपणा चालवण्यामध्ये एकमेकांना रस आहे. आपल्याला काय रस आहे एकमेकांना. तू मला मी म्हणावं, वा वा आले का, बरं वाटतं. तुम्ही पण म्हणा, महाराज आले, फार छान वाटतं, तुम्ही आल्यावर राहू का कायमचं तुमच्या घरात, वाटेल का चांगलं? मग नको, आता नको. मग कोणी जवळ करणार नाही. म्हणून हे सगळी फसवेगिरी आहे. ही समजून घ्या. आणि हे का समजून घ्या? हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या आतमध्ये असलेला जीव तुम्हाला लक्षात येईल. मी हे कशासाठी सांगतो? मी काय ह्या सगळ्यांचा उद्धार करायचा आहे, ह्या सगळ्यांचं नुसतं निंदानालस्ती करायची म्हणून सांगत नाही. या सर्व विषयांवर, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचावर तुम्हाला वैराग्य यावं आणि तुमचा जीव तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी या सगळ्यांचं काय करतोय? या सगळ्यांविषयी तुम्हाला वैराग्य दाखवतो. या सगळ्यांमध्ये जे काही दोष आहे ते तुम्हाला दाखवतो. यांचे दोष काढण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. मी कशाला दोष काढावे? काट्याला मी काटा आहे असं म्हटल्याने काय होणार आहे? तो काटा आहेच, नाही का? तो काटाच. काट्याला मी काटा म्हटल्याने काय अजून मी काय त्याला आरोप केला त्याच्यावर? तो काटाच आहे. तसं संसारातल्या पदार्थांना मी काय असे दोष मांडले म्हणून काय त्यांच्यात दोष आले का? त्यांच्यात दोष आहेतच. मी मांडले नाही तरी आणि तुम्ही मानले नाही तरी, मी मांडो अथवा न मांडो, तुम्ही मानो अथवा न मानो, हे असंच आहे. हे जर तुम्ही लक्षात घ्याल, हे सत्य जर लक्षात घ्याल, तर तुमच्याच शरीरामध्ये असलेला जीव तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या शरीरामधला जीव तुम्हाला लक्षात यावा. आज, उद्या, परवा, कधी, लवकरात लवकर लक्षात यावा. जीव सुखरूप आहे. या जीवावर लक्ष जर गेलं तर प्रपंचामध्ये आपला प्रपंच अत्यंत सुखरूप होईल. तुमचा व्यवहार इतका सुखरूप होईल, सांगू शकत नाही. व्यवहार तुमचा सुखरूप करायचा असेल तर जीवावर लक्ष द्यावं. जगातल्या कोणीही
हे जर गणित लक्षात घेतलं, जगातल्या कोणीही परमार्थ करणाऱ्याने आणि न करणाऱ्याने जर त्यांच्याच आतमध्ये असलेल्या जीवावर लक्ष दिलं तर ते सुखी होतील. ते श्रीमंत अथवा गरीब होतील अथवा हे माहित नाही, हे मला काही माहित नाही, ते श्रीमंत होतील का गरीब होतील. ते श्रीमंत असतील तर श्रीमंत राहतील, गरीब असतील तर श्रीमंत होतील अथवा होणार नाही ते माहित नाही, परंतु ते सुखी होतील. फक्त एवढंच जरी केलं तरी परमार्थ फार लांब आहे, परमार्थाचा विषय नाही इथे. परंतु या ठिकाणी जीवाची सुखरूपता लक्षात घ्या. तुमच्या शरीरामध्ये असलेला जीवच तुम्हाला प्रिय आहे आणि म्हणून जर तो प्रियच आहे तर मग त्याला का ओळखू नये आपण? आहेच ना प्रिय. जो प्रियच आहे त्याला का ओळखू नये? या शरीराला जर फार व्याधी झाली तर तो जीव हे शरीर सोडून निघून जातो, हे अख्ख्या जगाला माहित आहे. या शरीराला जर फार व्याधी झाली तर या शरीराचा त्याग करायला सुद्धा जीव घाबरत नाही, निघून जातो याच्यातून. तो काय याचं कौतुक करायचं एवढं? आणि त्यावेळेस हे शरीर सोडत असताना तो कोणाचाही विचार करत नाही, बायको नवरा कोणाचाही विचार करत नाही, संपत्तीचा सुद्धा विचार करत नाही, कशाचाही विचार न करता हे शरीर सोडून जातो. तो हे शरीर केव्हा सोडतो जीव? जेव्हा हे शरीर त्याला त्रासदायक होतं तेव्हा. मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर होईल का, हार्ट अटॅक आल्यानंतर होईल का, कुठल्या रोगाने वेगळ्या होईल हे सांगता येत नाही. परंतु जेव्हा केव्हा जीवाला हे त्रासदायक वाटतं तेव्हा हे शरीर तो ठेवत नाही, या शरीरातून निघून जातोच. मग आज आपण काय करूया? त्या जीवावर लक्ष देऊ, एवढंच काम करतोय आपण. शरीर राहो अथवा न राहो, आपलं काम फक्त की या शरीरामध्ये असलेल्या जीवावर लक्ष देणं. या जीवावर जर तुम्ही लक्ष देऊ लागले तर जीव हळूहळू हळूहळू तुम्हाला काय होईल? हळूहळू तो तुम्हाला लक्षात येईल. शरीरामधला जीव लक्षात यावा इतकं भाग्यवान तुम्ही व्हा. तुमच्याच शरीरामधला तुमचाच जीव तुम्हाला लक्षात यावा एवढे भाग्यवान व्हा. महाराज नाही कळले तरी चालते, चिती नाही कळली तरी चालेल, कमीत कमी सुरुवातीला एवढंच करा. जो एवढंच करेल त्याला पुढचं अपमतच होईल. अपमत होईल म्हणजे ते पुढचं मी सांगणारच आहे. परंतु इथे येताना काय करा? स्वतःचा जीव स्वतःसाठी घेऊन या. शरीराला यावंच लागेल अपमत. शरीर आणू नका, जीव आणा, शरीर येतच अपमत. जीव आणला की शरीराला आणावं लागत नाही, जीव आणला की शरीराला आणावं लागत नाही, शरीर अपमतच येतं. पण शरीर आणलं की जीव येतोच असं नाही. मग काय आणावं? जीव आणावं. जीव पाहिजे. जीव तेव्हाच आपल्याला घेऊन जाता येईल महाराजांकडे किंवा कुठेही, जर तो आपल्याला माहित असेल तर. नाहीतर कुत्रा मांजर डुक्कर या योनीमध्ये आपला प्रवेश नक्की ठरलेला आहे. 10वीला जर 45% मार्क मिळाले तर MBBS ला ऍडमिशन मिळेल, ते पण BJ मेडिकलला मिळेल असं मूर्खाने समजू नये. का मिळेल? 45% 10वीला मिळवलेत, 12वीला 45% मिळवले सायन्समध्ये आणि BJ मेडिकलला MBBS ला ऍडमिशन घ्यायला गेला, ते म्हणतील ये तुझीच वाट बघत होतो म्हणतील. असं होणार नाही ना. हे साधं गणित आहे, सृष्टीचा एकदम साधा नियम आहे. तसं जर तुम्ही स्थूल सूक्ष्म पदार्थ, स्थूल सूक्ष्म प्रपंच यांच्या वाढीमध्ये रममाण आहात, जीवाचा थांग पत्ताच नाही, ज्या जीवाच्या जोरावर हे करता त्याची ओळख नाही, मग कुत्रा मांजर डुक्कराचा जन्म मिळणार नाही असं कोण म्हटलं? असं कोण म्हणतंय तुम्हाला मिळणार नाही? अरे महाराजांच्या आश्रयाला जरी गेले तरी मिळणार नाही का? तरी मिळणारच. मग म्हणून उपयोग नाही की आम्ही महाराजांची सेवा करत होतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. मग ठीक आहे, तुला असा कुत्रा मांजर डुक्कर होता येईल की ज्या ठिकाणी तुला जरा बरं राहील, एवढंच फक्त फरक पडेल. अशी आपली गती होऊ नये. अशी गती होऊ नये म्हणून काय करा? तुमच्याच शरीरातला जीव तुम्ही ओळखा. त्याला वाढवायचं का नाही वाढवायचं हा विषय निराळा आहे. परंतु खरं पाहिलं तर जेव्हा जीव लक्षात येतो तेव्हा त्याला वाढवावं की नाही वाढवावं असा प्रश्न आहे. आपलं शरीर आपण बघितलं की लगेचच लक्षात येतं त्याला आंघोळ घालावी की नाही घालावी, हे जसं आपल्याला लक्षात येतं नाही का? हे शरीर पाहता क्षणी आपल्याला काय लक्षात येतं? तोंड धुवावं की नाही, आंघोळ करावी का नाही, हे शरीराच्या व्यवस्थेकडे लक्ष जातं ना आपण. शरीराकडे बघितलं की शरीराच्या व्यवस्थेकडे लक्ष जातं. तसं जीवाकडे बघितलं की जीवाच्या व्यवस्थेकडे काय होईल? लक्ष जाईल. जीवाच्या व्यवस्थेकडे लक्ष जाईल म्हणजे जीव वाढवावा असं वाटायला गेल, आणि तेच फार घातक आहे असं मला तुम्हाला सांगायचं. म्हणजे हा आधीचा विषय मी हवांतर सांगितलाय. मला तुम्हाला सांगायचं, जेव्हा तुम्ही जीवाकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की जीव वाढवावा, आणि तसं जीवाचं वाढवणंच घातक आहे.
का? मग काय करावं त्याला? कारण तो वाढवण्याचे तुम्ही नादी लागले की न वृद्धिम चिती लक्षात येत नाही. मग वाढवा नाही, जीव लक्षात घ्यावा, फक्त महाराजांकडे यावं. महाराजांना म्हणावं महाराज हा जीव आहे, वाटत होतं वाढवावा, वाटत होतं विष्णू व्हावं, वाटत होतं सूर्य चंद्र असं मोठमोठ्या पदावर जावं, पण साधू संतांनी सांगितलंय की वाढून उपयोग नाही, म्हणून हा जीव तुमच्याकडे आणला. आता ह्याचं काय करायचं ते तुम्ही करा. कोणाकडे न्यावा? महाराजांकडे न्यावा. अशा महाराजांकडे न्यावा की त्यांना त्या जीवाचं तंत्र माहित आहे, त्या जीवाचं काय करायचं हे माहित आहे. अशा महाराजांकडे तो घेऊन जावा आणि त्यांना तो अर्पण करावा. मग त्याच्यातून काय व्हायचं ते होईल. मग तुमचा संसार बुडेल का? काही बुडत नाही. मी आधी सांगितलं, स्थूल सूक्ष्म प्रपंच जो आहे तो तुमच्या प्रारब्धाच्या गतीने ठरलेला आहे, तो त्याप्रमाणे होणारच आहे, त्याला कोणी अडवत नाही. अलग लक्षात. काही लोक फार घाबरतात. लोक म्हणतात आम्ही जर चुकून ज्ञानेश्वरी वाचायला लागलो तर आमचा संसार बंद पडेल की काय, अशी भीती वाटते आम्हाला. कोणाचा बंद पडला नाही आजपर्यंत, तुमचा कसा बंद पडेल? काही होत नाही. संसार जसा चालायचा तसाच चालतो. तुम्ही चालवा आता नका चालू. म्हणून त्याचं एवढी काळजी करू नका, त्याचं एवढं चिंता करू नका. चुकीच्या समजामुळे बरेच लोक परमार्थ करत नाहीयेत. परमार्थ न करण्यामागे कारण चुकीचे समज. परमार्थ म्हणजे काय आहे? परमार्थ म्हणजे स्वतःच्याच शरीरामध्ये असलेल्या जीवाची ओळख आणि हा जीव खरा कोण आहे त्या भगवंताची ओळख, अशी एवढाच परमार्थ आहे खरा. आणि मग तुमच्या शरीरातला तुम्ही जीव न ओळखता केलेला सगळा जो प्रपंच चाललाय तो काही योग्य नाही, एवढंच मला या ठिकाणी आजच्या चिंतनातून सांगायचं आहे. तर अशा रीतीने आपण सर्वांनी आपल्या शरीरातला जीव ओळखावा आणि त्या जीवाच्या वाढीसाठीही प्रयत्न करू नये. कारण न वृद्धी या शब्दामध्ये चिती बसत असल्यामुळे जीव जरी वाढीला लागला तरी सुद्धा तो चितीमध्ये येणार नाही, म्हणून आपण त्याच्या सुद्धा नादी लागणार नाही. अशा रीतीने जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथे पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.